तर हॅलो पब्लिक, आज आपण जात होतो सोंदाने लखमापुरण दाभाडी. मग काय कोल्ड रूम मध्ये येऊन माल वगैरे काढून जरा पोस्ट वगैरे देऊन आपण मस्त आपली गाडी लोड करून घेतली. गाडी लोड केल्यानंतर निघालो गाईज आपण डायरेक्ट सोंदाण्याकडं. मग काय गाईज, आज तर तुमच्या भाऊला टाइम होणारच आहे, कारण की आपण निघतोय डायरेक्ट 6:15 वाजता. पुढे येऊन बघितलं तर ही ट्रॉफिक लावून गेली. म्हटलं आता तर नक्कीच रात होणार आहे. म्हटलं काय सांगा. मग काय आपण डायरेक्ट न टाइमपास करता आपण गरगर डायरेक्ट आलो. आपण डायरेक्ट मुंगशामध्ये आल्यानंतर म्हटलं आता तर रात होणारच येतं. म्हटलं काय आता गाडी काही आवरायची नाही, आपण डायरेक्ट 100च्या खाली उतरतो नाही गायचं. आपल्या जर जुगर आलं तर आपण डायरेक्ट रप डायरेक्ट आपण येऊन लागलो सोंद्यानामध्ये. मग काय सोंद्यानामध्ये एंट्री केल्यानंतर आपण या दुकानीला माल वगैरे उतरवून दिला आणि आपल्या जोडीदाराला बोलवून घेतलं. गायस आपण त्याला म्हटलं सांग आता का मी इथून लखमापूर कसं जाऊ म्हटलं. मग काय त्याने आपल्याला ॲड्रेस सांगला. मग त्याच्या ॲड्रेसच्या अनुसार आपण मस्तपैकी गाडी दिली आपण टाकून या रस्त्याला गाडी टाकल्यानंतर काही या रस्त्याचं काम चालू होतं आणि जोडीदाराने सांगितलं होतं जोपर्यंत आडा रस्ता लागत नाही म्हणे तोपर्यंत काही टर्न मारू नको. पण तुमचा भाऊ आला यार, म्हटलं आडा रस्ता काय अजून लागत नाही आहे. मग काय शेवटी आडा रस्ता लागला आपल्याला. तिथून आपण टर्न मारल्यानंतर मग आपण डायरेक्ट गरा डायरेक्ट मग काय आपल्याला डायरेक्ट मेन रस्ता लागून गेला काय. आणि तुमचा भाऊ या विचारामध्ये होता का जोडीदाराने सांगलेला ॲड्रेस बरोबर आहे का नाही. म्हटलं मग काय आपण बरोबर आलो काय. आपण आलो डायरेक्ट निंबोळा चौफुलीला. मग काय म्हटलं चला आता इथून तर आपल्याला बरोबर माहिती आहे. म्हटलं मग काय आपण न कोणाला विचारता डायरेक्ट गर येऊन लागलो. आपण डायरेक्ट लखमापूरमध्ये आल्यानंतर म्हटलं चला आता काही टाइमपास करतो नाही, पटापटा माल उतरवून निघा म्हटलं. मग काय आलो आपण या दुकानीला. इथं तर आपल्याला ऑर्डर द्यायची होती. इथं माल वगैरे खाली केल्यानंतर निघालो आपण डायरेक्ट दाभाडी. कारण दाभाडीचा काही जास्त माल होता नाही काहीच, म्हणून आपण तो काही ब्लॉकमध्ये घेतला नाही. चला मग भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकला.